आणि आता बातमीपत्राला सुरुवात करूयात। काही महत्त्वाचे रिपोर्ट्स पाहणार आहोत। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वेषांतराचा वाद आता आणखीनच चिघळलेला आहे। सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांनी अजित पवारांच्या वेषांतराच्या चौकशीची मागणी केली होती आणि त्याला आता अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। तसंच वेषांतराचा दावाही खोडून काढलेला आहे। पाहूयात। मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे की अजित पवार वेश आणि नाव बदलून एअरलाइनची ही चौकशी झाली पाहिजे। दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर हे जे काही करतायत त्याच्यामध्ये तसोबर देखील तथ्य नाही। एखाद्या गुप्तहेराप्रमाणे रहस्य नाटकाप्रमाणे नाव बदलून खोट्या मिशा लावून फिरणार। सकाळचा 9चा भोंगा लागतो त्यांनी पण अजित पवारांनी असं केलं। अरे काय केलं? कथित वेषांतराच्या आरोपाविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला। त्यामुळे हा वाद आता लवकर शमण्याची चिन्ह दिसत नाहीत। खरतर हा वाद अजित पवार आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यात झालेल्या गुप्त बैठकांवरून पेटलाय। गेल्या वर्षी अजित पवार महायुतीत सहभागी झाले, मात्र त्यापूर्वी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांच्या जवळपास 10 बैठका झाल्या। अजित पवार वेषांतर करून अमित शहा यांच्या भेटीसाठी गेल्याची चर्चा आहे। मुंबई दिल्ली विमान प्रवासात त्यांनी मास्क आणि टोपी वापरली होती। तसंच विमानाचं तिकीट अजित पवार या नावाच्या ऐवजी ए पवार या नावानं काढण्यात आलं होतं, असं अजित पवार यांनी दिल्लीत अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं। मात्र यावरूनच गेल्या काही दिवसांपासून राजकीय वाद पेटलाय। तर सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला होता। त्याला अजित पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं। उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल, तो नाव बदलून येईल, याची जबाबदारी कोण घेणार? इट इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू। मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे की अजित पवार वेश आणि नाव बदलून एअरलाइनची ही चौकशी झाली पाहिजे। एअरलाइननी कसं काय अलाव केलं ज्या माणसाला तुम्ही ओळखत, आणि सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने ह्याचं उत्तर दिलं पाहिजे। एखाद्याने स्वतःचं नाव बदलून जाणं हा पण गुन्हा आहे। त्याच्या संदर्भात सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि खुशाल काही पण बडबडतात। कोण बहुरूपी म्हणतंय, कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय। म्हणणाऱ्यांना काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे। दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर हे जे काही करतायत त्याच्यामध्ये तसोबर देखील तथ्य नाही। खासदार सुप्रिया सुळे यांच्याप्रमाणेच संजय राऊत यांनी सुद्धा अजित पवार यांना टार्गेट केलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सुद्धा निशाणा साधला। वेषांतर करून गुन्हेगार देशात विमानात प्रवास करत असतील अशी शंका आणि टीकाही राऊत यांनी केली। तसंच अजित पवार यांच्या कथित वेषांतरावरून खोचक टोलाही लगावला। आता पहा ना, अजित पवार हे एखाद्या गुप्तहेराप्रमाणे रहस्य नाटकाप्रमाणे नाव बदलून टोप्या बदलून वगैरे 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 खोट्या मिशा लावून फिरणार। हे दिल्लीत कोण अमित शहाना भेटायला जात। त्याच्यामध्ये वाटेल ते काही जण सकाळचा 9चा भोंगा लागतो त्यांनी पण अजित पवारांनी असं केलं। अरे काय केलं? उगीच उचलली जीभ लावली टाळायला। त्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदललं आणि ते काय कार्ड घेतलं? विपक्ष नेता होतो, मला समाज ओळखतो, मी कुठंही गेलो तरी असं काही आणि काही कोण म्हणलं मिशाच लावल्या होत्या आणि टोपीच घातली होती आणि काय ते मास्कच लावलेलं होतं, साफ चुकीचं आहे। अजित पवार यांच्या राजकीय बंडाला गेल्याच महिन्यात 1 वर्ष पूर्ण झालं। 2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। विशेष म्हणजे त्याच्या 3 दिवस आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता। एकीकडे मोदींनी गंभीर आरोप केले तर दुसरीकडे पडद्यामागे बरंच राजकारण सुद्धा रंगलं। सत्तेतल्या वाट्यावरून अजित पवार आणि अमित शहा यांच्यात बैठकांचा सिलसिला सुरू होता। या सगळ्या बैठकांविषयी दोन्ही नेत्यांनी प्रचंड गुप्तता पाळली, पण आता राजकीय गुप्त भेटीगाठीवरून राजकीय वादाचा कलगीतुरा रंगलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।